थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत। यावेळेस मत्ती सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 22 पासून आम्ही काही वचन 33 पर्यंतची वचन आम्ही वाचणार आहोत। मत्ती सुवर्तमान याचा 14वा अध्याय 22 पासून 33 पर्यंतची वचन आम्ही वाचणार आहोत। नंतर मी लोक समुदायाला निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारकात बसून माझ्या पुढे जा असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले। मग लोक समुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता। इकडे वारा तुमचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर चालू लाटांनी हैराण झाले होते। तेव्हा रात्रीच्या 4थ्या पहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला। शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले, म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले। परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका। तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा। त्याने म्हटले, ये। तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा। येशूने तत्क्षणीच हात पुढे करून त्याला धरले म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला। तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात। आमेन। प्रियांनो, आम्हाला इथं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत आहे। हालेलुया। येशू कशावर चालत आहे? समुद्रावरून चालत आहे। आणि मोशे आणि इस्रायल कुठे चालत आहे? समुद्राच्या खाली होत। हालेलुया। कुठून चालत आहे? प्रियांनो, आमचं बायबल मोठे चमत्काराने भरलेलं आहे। देवाला सांगूया, आम्हाला ते समजणारं मन दे आणि आम्हाला ते नेत्र दे। हालेलुया। आम्हाला काय देते? नेत्र दे। प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो लोक समुदायाला निरोप दिला आणि तारवामध्ये बसला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही पलीकडे जा। काय सांगितलं? पलीकडे जा। दुसऱ्या शास्त्र भागामध्ये लिहिले की आपण पलीकडे जाऊ, म्हणजे आपण तिथे कितीही मोठं संकट आलं, प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, अडचणी आल्या, दुःख आलं आणि मोठं काहीही तिथे आलं तरीही आपण तिथे पोहोचणारच आहोत। हालेलुया। आम्ही विश्वासाने तिथे पोहोचणार आहोत। हालेलुया। आम्ही कसं पोहोचणार आहोत? विश्वासाने। हालेलुया। प्रेम म्हणून आमचं शिष्यांचं मुख्य चिन्ह काय असेल तर विश्वास। हालेलुया। काय असेल? आणि प्रियांनो, त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा पुढे। हालेलुया। ते लोक जात नव्हते। बायबल सांगतं, शिष्यांना सांगितलं, जा, तुम्ही पुढे जा, पुढे जा। आपण किती पुढे जात आहोत? हालेलुया। आम्हाला पुढे जायला सांगितलंय। हालेलुया। येशू आमच्या मागे, येशू आमच्या सोबत आहे, येशू आमच्या पुढे आहे आणि येशू अद्भुत काम करत आहे। हालेलुया। तो आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही। प्रियांनो, येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या आज्ञामध्ये मिरेकल आहे। येशूच्या आज्ञामध्ये काय आहे? मोठे मोठे मिरेकल आहेत। हालेलुया। जोपर्यंत आम्ही आज्ञा पाळत नाही तोपर्यंत आम्ही मिरेकल पाहू शकत नाही। हालेलुया। 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 प्रियांनो, एक देवाचे सेवक होते आणि ते मला म्हणाले की पास्टर, मला देवाने सांगितलं मी तुम्हाला मोठी जागा देते आणि जातो तिकडे, पण खिशामध्ये तर पैसे नाही। आणि मी तिथे गेलो आणि मी पाहिलं तिथे माझ्या खात्यामध्ये पैसे आले। जर ते म्हणाले असे, प्रभू मला तर काय इसार द्यायला पण पैसा नाही, खरेदी खत करायला काय नाही, साठी खत करायला काय नाही, आणि मग कसं काय मी घेणार आहे? ते घेन तोच आमची विश्वासाची खरी परीक्षा आहे। आमच्या विश्वासाची खरी परीक्षा आहे आणि आम्ही खरोखर किती विश्वास धरतो।
आम्हाला देव प्रभू सांगतो ते आपण जर विश्वासाने पाऊल उचललं तर प्रेम आमच्या पाठीमागे मिरेकला उभा असतो. हालेलुया. आणि तो प्रेम आम्हाला असं दिसत आहे, परिस्थिती कशी नसणार आहे, परिस्थिती वेगळी असणार आहे. हालेलुया. परिस्थिती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. प्रेम बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो त्याच्या शिष्याला सांगत आहे आलिशा की एलिया की जा आणि बाहेर बघ तुला ढग दिसत आहेत का. तर तो म्हणतो काय ढग तर दिसत नाहीये. पण ढगाकडे पाहणारे आम्ही नाही, देवाच्या शब्दाकडे पाहणारे लोक आम्हाला बनवू. हालेलुया. आम्ही त्याप्रमाणे देव बोलला म्हणून तो म्हणाला माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. आणि त्यावरून कळतं का हे मेंढर कोणच आहे. हालेलुया. आम्ही साबित करणार आहोत का प्रभू मी कुणाचाच नाहीये, मी सगळ्यांना फुल्ली मारलेली, सगळ्यांना सोडून दिलेले, फक्त मी तुझंच आहे. हालेलुया. मी तुझंच आहे, मी दुसऱ्या कुणाचं नाही. देवाला तेव्हा आनंद होतो जेव्हा आम्ही विश्वासाच्या भाषा बोलतो. देवाला आनंदित करण्यासाठी बिर्याणी नको, कोणतं गिफ्ट नको, बिर्याणीला देवाला हवा आहे आमचा विश्वास. हालेलुया. हालेलुया. आणि मग देवाला रोज म्हणूया रोज माझ्या विश्वासामध्ये वाढ कर. हालेलुया. रोज माझा विश्वास वाढव. असा कोणता दिवस येणार नाही की ज्या दिवशी माझा विश्वास कमी झालेला आहे. हालेलुया. आणि मग तो म्हटलं त्यांना आणि शिष्यांना बळजबरी त्यांनी पाठवून दिलं. हालेलुया. हालेलुया. आणि मग काय झालं, आणि येशू इकडे त्यांना पुढे पाठवून एकांतामध्ये प्रार्थना करायला गेला. येशू कुठे गेला, डोंगरावर. आणि मग रात्र झाली आणि तो तिथेच राहिला. रात्र झाली आणि तो तिथेच राहिला. शिष्य मागे वळून पाहत असतील, अरे प्रभूजी कुठे, प्रभूजी कुठे. अहो प्रभूजी आमच्यामध्ये, प्रभूजी कुठे. जर देवाच्या क्वालिटीमध्ये जर पाहिलं तो एकाच वेळेस सर्व ठिकाणी हजर असतो. स्वर्गामध्ये पण तो स्वर्ग मोकळा आहे का. हालेलुया. तो अमेरिकेमध्ये तो का नगरमध्ये नाहीये का, आहे. तो सगळीकडे आहे. तो सर्वभौम देव आहे, सर्व व्यापी देव त्याला म्हटलं. म्हणजे सर्व ठिकाणी तो एकाच वेळेस हजर राहू शकतो. आपल्यासाठी ते शक्य नाही. आता आपण इथं असू तर घरामध्ये नसणार आहे, आज आपण इथे असू तर आनंद ऋषीमध्ये नसणार आहे, आज आपण इथे असू तर गिरणीमध्ये नसणार आहे. आम्ही एकाच ठिकाणी हजर राहू शकतो, पण आमचा देव सगळीकडे एकाच वेळेस तो राहू शकतो. हालेलुया. हालेलुया. आणि मग तो डोंगरावर गेला आणि मग तिथे एकटाच होता. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं वचन 24, इकडे वारा तोडसा असल्यामुळे तारू लाटांनी हैराण झाले आणि समुद्राच्या मध्यभागी ते होते. समुद्राच्या मध्यभागी होते. समुद्राच्या बराच प्रवास त्यांनी केलेला आहे, समुद्राच्या मध्यावर पोहोचले, पण प्रभूजी काय त्यांना दिसत नाही. आपण 100 मिस कॉल दिले असते. हालेलुया. हालेलुया. आपण अरे क्या हुआ भाई, कुठे येतो, कुठे. प्रियांनो आम्ही, प्रियांनो आमच्या बरोबर असणारा तो देव आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर तो देव. हालेलुया. आणि मग मध्यवर्ती पोहोचलेले आहेत. आणि प्रियांनो तारू लाटांनी हैराण झालेला आहे. हालेलुया. जोपर्यंत सरळ चाललं होतं तोपर्यंत प्रभूची आठवण कोण करत नसेल, शिष्य लोक. पण जेव्हा तारू हलायला लागलं, नाव हलायला लागली, तेव्हा नक्कीच त्या सर्वांनी प्रभूजीची आठवण केली असेल. हालेलुया. वचन 25, तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो येशू पाण्यावरून चालत आहे. हालेलुया. हालेलुया. निसर्गाचे नियम त्याने बनवले. येशूने काय केलं, निसर्गाचे नियम आम्ही विश्वासाने चालू शकतो. आम्ही विश्वासाने पाण्यावर चालू शकतो. जसे शद्रक मेशक अबेदनगो त्या भट्टीमध्ये चालत आहेत. कुठे चालत आहेत ते लोक, अग्नीच्या भट्टीमध्ये चालत आहेत. हालेलुया. प्रेम, जल आम्हाला बुडवणार नाही,
ज्वाला आम्हाला पळवणार नाही. हालेलुया. विश्वास धरणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवशील तर माझं कार्य पाहशील. आमच्या जीवनामध्ये विश्वासाला फार महत्व आहे आणि मग तो मध्यरात्रीला तो आलेला आहे. हालेलुया. आणि मग प्रियांनो, अंधारामध्ये त्यांच्याकडे काय मोबाईलचा टॉर्च नाही, लाईट नाही, काय नाही. प्रियांनो, त्यांनी प्रभूजीला काय ओळखलं नाही. प्रभूजी इतक्या अंधारामध्ये, प्रियांनो, त्यांनी प्रभूजीला ओळखायला पाहिजे होतं, त्याच्या गौरवी स्वरूपाला ओळखायला पाहिजे होतं. तो एक स्पेशल असा आहे, तो देव आहे तो, आणि तो काही माणसासारखा नसणार आहे. हालेलुया. पण असो, त्यांनी ओळखलं नाही. पुष्कळदा देवाचे लोक देवाला ओळखत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रॉब्लेम मध्ये आहेत. हालेलुया. ओळखल्या नसल्यामुळं. आणि त्यांनी काय उपमा दिली? वाचू वचन, 26 वचन. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून म्हणाले, कोण आहे? जर डोक्यात भूत असेल तर सगळीकडे भूत दिसेल. जर डोक्यामध्ये येशू असेल तर चारही दिशेला कुठे पण पहा, तुम्हाला कोण दिसेल? येशू दिसेल. आणि येशूकडेच पाहायचंय आपल्याला. हालेलुया. आम्हाला इकडे तिकडे नाही पाहायचं. इकडे तिकडे आम्ही पाहणारे देवाला आवडत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि मग ते भ्याले सुद्धा आणि ओरडले सुद्धा. बायबल आम्हाला सांगतं काय झालं, ते भ्याले आणि ओरडले. येशू त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे. धीर धरा. देव आम्हाला नेहमी, देवा माझा धीर वाढव. हालेलुया. माझ्या जीवनातलं भय निघून जाओ. हालेलुया. हालेलुया. भीतीच्या द्वारे सैतान प्रवेश करतो. हालेलुया. कशाच्या द्वारे? भीतीच्या द्वारे दुष्ट आत्मे प्रवेश करतात. पहिल्यांदा त्यांना परवानगी नाहीये. ते येऊन 11 रूप घेऊन समोर उभे राहतात. आणि जेव्हा तो मनुष्य घाबरतो तेव्हा त्याला संधी मिळते. याचा अर्थ तो देवाला भीत नाही, तो मला भीत आहे. हालेलुया. कुणाला भीत आहे? म्हणून कितीतरी वेळा येशू म्हणाला, भिवू नका. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, तो त्यांना म्हणाला, मी आहे. तेव्हा पेत्र काय म्हणत आहे? पेत्रने उत्तर दिलं, प्रभूजी तुम्ही आहात तर मला आपल्याकडे यावायला सांगा. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, येशूची परवानगी घेत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस आम्ही प्रभूची परवानगी घ्यायचीच आहे. हालेलुया. प्रत्येक पाऊल टाकताना, बोलताना, सगळ्या गोष्टीमध्ये बायबल सांगतं की तू आपल्या नीतिसूत्र 3 मध्ये तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून आमचा विश्वास वाढायला हवा. लहान लहान गोष्टीमधून, लहान लहान, हा आमचा बेस आणि पाया बनवायचा. आपल्याला काय करायचं आहे? आपला लहान लहान गोष्टीमध्ये आमचा पाया बांधवायचा आहे. हालेलुया. मी हे करत आहे, मी ते करत आहे, प्रभूजी आता मी थकलेले, प्रभूजी आता मी झोपलेले, प्रभूजी आता मी सकाळ झालेली, मला सुंदर झोप दिलेली आहे, वगैरे वगैरे. प्रभू बाथरूम मध्ये गेले, सुंदर पाणी दिले, तुला धन्यवाद देतो. हालेलुया. हालेलुया. गरम पाणी दिले, तुला धन्यवाद देतो. सेंटचं साबण दिलं, तुला धन्यवाद. देवाला आनंदित करण्याच्या विश्वासाशिवाय कुणीही देवाला संतोष होऊ शकत नाही, देवाला आनंद देऊ शकत नाही. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो की कशाला ह्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद द्यायचा, पण छोट्या गोष्टीमधूनच मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत. मोठे चमत्कार दडले, मोठे चमत्कार थांबलेले आहेत. प्रियांनो, साधी माचीसची काडी घेतली आपण काय म्हणतो? थँक्यू म्हणतो. है की नाही? काय म्हणतो आपण त्यांना? थँक्यू म्हणतो. प्रियांनो, तो तर देव आहे. प्रियांनो, किती साऱ्या वस्तू त्याने आपल्याला दिलेल्या आहेत. हालेलुया. आमच्या घरामध्ये जे काही आहे हे सर्व देवाची दया, कृपा आणि करुणा आहे. हालेलुया. एक एक गोष्ट जर आम्ही पाहिलं, मी तर म्हणतो देव एक एक माणसासाठी मिलियन रुपये खर्च करत आहे.
आपण जर खरं हिशोब लावला ना तर प्रियांनो, लहानपणापासून तो पेटीमध्ये जाईपर्यंत त्याच्यानंतर त्याचा 40वा कमरेवर फुल टाकणे, कवर बांधणे, किती पैसा, एक एक काय देतो आम्ही देवाला. आपण देवाला लहान लहान गोष्टीमधून आम्ही आमची विश्वसनीयता आम्ही देवाला दाखवूया. हालेलुया. आमची विश्वास हरता देवाला दिसली पाहिजे. आम्हाला देव विश्वासणारा म्हणतो. देव काय म्हणतो? विश्वासणारे. आपण ते नाही, तो भाग वेगळा आहे, पण देव नक्की बनवायला आम्हाला. हालेलुया. देव काय करेल? आम्हाला नक्की तसाच बनवेल. हालेलुया. तो म्हणतोय, येशू मला तुझ्या तू नावेमध्ये येण्याच्या अगोदर मला तुझ्याकडे यायचं आहे. मला सुद्धा पेत्रची वेळ, रात्रीची वेळ मंडळी बघा. कुठली वेळ आहे? मध्यरात्रीची वेळ. मध्यरात्री आपण घराच्या बाहेर पडायला आपण भीतो, समजा लाईट गेली असेल तर. हालेलुया. हालेलुया. मध्यरात्री समुद्रात उडी मारणे म्हणजे नॉट अ जोक. हालेलुया. देवाला ते लोक आवडतात. हालेलुया. जे आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. हालेलुया. कारण ज्याने आपला जीव माझ्यासाठी दिला तो त्याला मिळवेल. हालेलुया. येशूसाठी आपल्या जीवाची काळजी चिंता करायची नाही. हालेलुया. येशूसाठी आम्ही झोकून द्यायचंय. हालेलुया. 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 झोकून द्यायचे प्रेरणा आम्हाला. इतक्या रात्री प्रेरणा देवाला असा विश्वास आवडतो आमचा. हालेलुया. मला धैर्यवान बनव प्रभू परमेश्वर. हालेलुया. मला खूप धैर्य दे. हालेलुया. प्रियांनो, जे आपण देवाकडे मागणार आहोत देव बापा आम्हाला देणार आहे. हालेलुया. आपली मागायची सिरियल कधी संपणार नाही. हालेलुया. मागत राहायचं जोपर्यंत स्वर्गात आमचा प्रवेश होत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांनीच आम्हाला सांगितलंय, त्याला सांगायचं, देवा ह्या वचनात तू हे म्हटला, त्या वचनात ते म्हटला. मग ते 7:7 मध्ये म्हटलं, मागा 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 मागा. देवबापा कधी कंटाळत नाही. देवबापा कधी थकत नाही. देवबापा कधी म्हणत नाही आता शांत बस जरा. हालेलुया. देवबापा मागणाऱ्यांना बद्दल खूप आनंदी असतो. हालेलुया. देव मागणाऱ्याबद्दल, कारण मागणारा जो आहे तो हक्काने मागत आहे. मागणारा काय करत आहे? हक्काने मागत आहे. देवाला आवडतो त्याच्यावर हक्क दाखवलेला. हालेलुया. मग तो मध्यरात्री त्याने उडी मारली आणि प्रियांनो तो तारवर उतरून तो चालू लागला. हालेलुया. हालेलुया. आम्हाला संकटामध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. येणाऱ्या दिवसात जे संकट येतील, प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, छळ येईल, त्रास येईल, अग्नी येईल, प्रियांनो ह्या दिवसामध्ये तो चालेल, त्याच्यावर देव प्रसन्न होईल. हालेलुया. हालेलुया. कित्येक लोक माघार घेतील. येशू म्हटलं, माझा नीतिमान विश्वासाने जगेल. माझा नीतिमान म्हणजे माझा धार्मिक व्यक्ती विश्वासाने जगणार आहे. देवा मला तो विश्वास दे. हालेलुया. डोंगर हलवणारा विश्वास दे. समुद्रावर चालणारा विश्वास दे. मृत्यूला हरवणारा विश्वास तुम्हाला. पण पुढे असा प्रॉब्लेम झाला, वारा पाहून तो भ्याला. वारा पाहून तो भेला. जेव्हा तुम्ही विश्वासाचे जास्त पाऊल टाकायला लागाल तसा सैतान तुम्हाला विरोध करायला लागेल. तसा सैतान काय करायला लागेल? तुम्हाला विरोध करायला लागेल. अरे हा तर पुढे जायला लागला. हालेलुया. हालेलुया. हा तर मला चॅलेंज द्यायला लागला. सैतान पाहिल आणि सैतान काय करेल? सैतान वारा सोडेल. हालेलुया. सैतान काय करेल? वारा जर आम्ही पाहिला तर प्रेरणो आम्ही पाहतो सैतानाकडे पण पावर आहे, पण सर्वसमर्थ देव आहे.
हालेलुया. योबाच्या कहाणीमध्ये, योबाच्या स्टोरीमध्ये आम्ही पाहतो त्यांनी काय काय केलेलं आहे. त्यांनी अग्नी मागितलं स्वर्गातून, आला की नाही अग्नी, आहे की नाही. आपण योबाच्या पुस्तकाकडे जाऊया. योबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाकडे आपण जर गेलो तर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळेल की योबाच्या जीवनामध्ये कसं त्याने काम केलेलं आहे. योबाचं पुस्तक पहिला अध्याय, आणि प्रियांनो आम्हाला पाहिलं त्याने तलवारीने त्याच्या गड्यांना मारलेला आहे. हालेलुया. वचन 15. हालेलुया. वचन 16 आम्ही जर पाहिलं तर आकाशातून अग्नीचा वर्षाव झालेला आहे. कुठून वर्षाव झाला? आकाशातून अग्नीचा वर्षाव झाला. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या नौकरांना पण त्यांनी मारलेलं आहे. वचन 17 मध्ये आम्ही पाहतो. वचन 19 मध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्यांनी त्यांनी घर पाडलेलं आहे. म्हणजे सैतानाने काय काय केले, सैतान काय करू शकतो, सैतान काय करू शकतो. सैतान जो आहे तो प्रियांनो त्याला इतक्या हलक्यामध्ये घेऊ नका तुम्ही, आणि भिऊ पण नका. हालेलुया. हालेलुया. तर इथं आम्हाला पाहायला मिळतं की तो वाऱ्याला पाहून तो घाबरलेला आहे. वाऱ्याला पाहून तो घाबरलेला आहे आणि तो भिलेला पण आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये भीती निर्माण केली. हालेलुया. काय केलं सैतानाने त्याच्यामध्ये, आणि आता तो बुडू लागलेला आहे. आता काय व्हायला लागला तो आता, आणि समोर कोण आहे, ज्या देवाने अभिवचन दिलं, जल तुला बुडवणार नाही, जल तुला मग कसा बुडू लागला. विश्वास धरणारे पाण्यावर तरंगतील, पण अविश्वासणारे पाण्याच्या खाली जाऊ शकतात. मग जेव्हा आपण पाण्याच्या खाली जाऊ लागू, बुडू लागू, लगेच आपल्या विश्वासाला जागा करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. मी खाली जरी गेलो तरी येशू मला वर आणील. देवा माझ्यामध्ये विश्वास आला, मला क्षमा कर, मला विश्वासाने भर. येशू म्हणाला तुमच्या ठाई जर मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल, आणि तुम्ही जर म्हणाल तर प्रियांनो तुमच्यासाठी होईल, तुमच्यासाठी होईल. आणि मग ओरडायला लागला, प्रभूजी मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. प्रियांनो पुष्कळदा आम्ही प्रभूजीला धावा करतो आणि प्रभूजीला म्हणतो या संकटातून बाहेर काढ, त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढ, या गोष्टीमधून बाहेर काढ, त्याच्यामधून बाहेर काढ. पण त्याच्यामध्ये जाण्याचं मूळ कारणच आमचा अविश्वास आहे. हालेलुया. काय आहे? आमच्या अविश्वासामुळे. विश्वास धरणाऱ्याला येशू म्हटलं सर्व शक्य आहे. मग अशक्य का झालं तर अविश्वास आला आमच्यामध्ये. आमच्यामध्ये काय आला? अविश्वास आला, चुकीच्या गोष्टी आल्या, आम्ही प्रभूपासून दूर झालो. आदाम जेव्हा स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला तेव्हा तो देवापासून दूर गेला, तेव्हा तो देवापासून दूर गेला. देवाच्या स्वतःच्या विश्वासावर अवलंबून तो राहिला. हालेलुया. पण प्रभूजी, पण देवाने तक्षणी वचन 31 हात पुढे केला आणि त्याला धरलं. म्हणजे येशू किती प्रियांनो सावधान आहे. हालेलुया. जर येशू इतका सावधान नसता तर पेत्र बुडाला असता. हालेलुया. म्हणून आमचं देव सर्वव्यापी, सर्व ठिकाणी आहे. इथं प्रत्यक्षात तो आहे, पण जिथे जिथे लोक दुःखामध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये, आयसीयू मध्ये, अनेक गोष्टीमध्ये जेव्हा येशूला धावा करतात तेव्हा तत्क्षणी
तो म्हणतो, हा पहा मी इथे उभा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो, येशूने त्याला धरलं हात पुढे करून. येशू नेहमी आजपर्यंत आपण आठवण करूया, कितीतरी वेळा येशूने आपल्याला धरलेलं. हालेलुया. आम्हाला बुडू दिलं नाही, आम्हाला पडू दिलं नाही, आम्हाला निराश होऊ दिलं नाही, आम्हाला दुःखी होऊ दिलं नाही, आम्हाला कष्टी होऊ दिलं नाही. त्यांनी हे वचन दिलेलं आहे. विलंब होऊ शकेल आमच्या अविश्वासामुळे. हालेलुया. आमच्या अविश्वासामुळे कदाचित विलंब होऊ शकेल, पण प्रभू कधी माघार घेत नाही. हालेलुया, हालेलुया. लहान मुलं जे असतात ते घाबरत नाही, ते कुठे पण उड्या मारतात, कुठे पण चढतात, कुठे पण उतरतात. ते आई बापाचं बीपी वाढतं. आजी आजोबाचं डबल. हालेलुया, हालेलुया. ते उडे मारतात, माकडाला लागतील असे उडे मारतात प्रियांनो. आणि पण त्यांना समजत नसतं. हालेलुया. त्यांना कळत नसतं. हालेलुया. आणि मग ते काय, ते पाहत नाही, ते पर्वा करत नाही. प्रियांनो, देवाला अशीच लेकरं पाहिजे. हालेलुया. जे त्याची पर्वा करत नाही, त्यांना सांभाळणारा मजबूत आहे. हालेलुया. येशूला म्हटलं, तू इथून उडी मार. येशूला काय म्हटलं सैतान? तू इथून उडी मार, देवाचे दूत तुला झेलून धरतील. हालेलुया. देवाचे दूत आम्हाला झेलण्यासाठी कधी पण तयार आहे. हालेलुया. पण तुम्ही उड्या मारायला तयार आहे का? हालेलुया, हालेलुया. कुठे उड्या मारायच्या? रशिवरच्या उड्याविषयी नाही म्हणत मी, आत्मिक उड्यांविषयी मी म्हणत आहे. सेवेतील उड्याविषयी म्हणत आहे, सेवेतील कार्याविषयी मी म्हणत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू सर्वदा तयार आहे. हालेलुया. येशूचा हात इतका लांब आहे. हालेलुया. तो कुठेही तो त्याला धरू शकतो आणि कुठेही आम्हाला तो आधार देऊ शकतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि मग येशू त्याला प्रियांनो दोष देत आहे. हालेलुया. कसला दोष देत आहे? अरे अल्पविश्वासी. काय म्हणत आहे? अल्पविश्वास म्हणजे खूपच, मला जितका हवाय तितका विश्वास तुझ्याकडे नाहीये बाळा. मला जितका पाहिजे तितका विश्वास तुझ्याजवळ नाही. मग विश्वास येतो कुठून? विश्वास देवाच्या वचनाने येतो. विश्वास लोकांच्या साक्षीने येतो. हालेलुया. विश्वास धरणं आमचं काम आहे, कारण आमचा देव अशक्याला शक्य करणारा देव आहे. लाजरसाच्या बहिणीला म्हणाला, तू विश्वास धरशील. आता त्यांचा विश्वास संपला होता. आता ते हताश झाले होते, निराश झाले होते. त्यांचा विश्वास होता की म्हणाले की प्रभूजी, जेव्हा तू द्वितीय आगमनामध्ये येशील तेव्हा माझा भाऊ उठेल. कधी उठेल? तेव्हा ते उठणारच आहेत सगळे. पण आता मला ह्या भूतलावर मला मिरेकल दाखवावं लागेल. हालेलुया. तरच माझे लोक विश्वास ठेवतील, तेव्हाच माझे लोक काय करतील माझ्यावर. म्हणून देवाने मेलेल्यांना का उठवलं? त्याचं कारण हे आहे, तो जिवंताचा देव आहे, मृतांचा देव नाही. हालेलुया. आमचा देव कुठला देव आहे? जिवंताचा देव आहे, कब्रे उघडणारा देव आहे तो. हालेलुया, हालेलुया. कब्रा उघडणारा देव आहे. हालेलुया. अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही आमच्या पुढे. हालेलुया. देवाला काय सांगायचंय? अधोलोकाच्या द्वाराचं तुमच्या पुढे काहीच चालणार नाही, कारण मी तो आहे. हालेलुया. म्हणून तो 27 वचनात म्हटला, मी आहे घाबरू नका, मी आहे घाबरू नका, मी आहे घाबरू नका. मग आपण काय म्हणायचं आहे प्रत्येक वेळेस? तू आहे मी घाबरत नाही, तू आहे मी घाबरत नाही, तू आहे मी घाबरत नाही, तू आहे. दिवसभर आम्हाला म्हणायचं आहे, तू आहे देवा, तू माझं सर्व सर्व आहे प्रभू, तू माझं काळजी वाहू सरकार आहे प्रभू, माझ्यापेक्षा जास्त काळजी तुला आहे. आणि खरं आहे प्रियांनो, आमच्यापेक्षा जास्त काळजी आमच्या देवाला आहे आमची. हालेलुया, हालेलुया. माझ्या लेकरांना काहीही होऊ नये, माझे लेकर कुठे काही लागू नये, कुठे फसू नये, कुठे गुंतू नये, कुठेही मागे जाऊ नये. त्यांनी, माझ्या लेकरांनी नेहमी आनंदी असावं. हालेलुया. म्हणून देव काय करतो? देव प्रियांनो त्याचे नेत्र सर्वत्र आहेत
आमच्या देवाचे नेत्र कुठे आहेत आणि काय करत आहेत? बरे आणि वाईट पाहत आहेत. आमच्या देवाचे नेत्र काय करत आहेत? बरे आणि वाईट करत आहेत. आम्हाला त्यांनी धार्मिक आणि बरे बनवलेलं. हालेलुया. नीतिसूत्र 15:3 मध्ये बायबल आम्हाला सांगतं. हालेलुया. देवाचे नेत्र कुठे आहेत? सगळीकडे आहे. एका वेळेस आमचा देव पाहू शकतो का? येस. देवाचे नेत्र कसे आहेत पहा. देव स्वर्गामध्ये पण पाहतो, पृथ्वीवर पण पाहतो आणि पृथ्वीच्या खाली आधोलोकात पण पाहतो. हालेलुया. 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 आमच्या देवाची ती क्वालिटी आहे. आमच्या देवाची काय आहे? ती क्वालिटी आहे प्रियांनो. पण आमच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, आम्ही जे मानव आहोत ते नेहमी दुःखी होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतो, अविश्वास होतो. आणि हे दुःख कुठून आहे? देवाची इच्छा नाही कधीच आम्ही दुःखी असावं. तर देवाची इच्छा नेहमी आम्ही आनंदी असावं. देवाची काय इच्छा आहे? असावं प्रियांनो. पण सैतानाची काय इच्छा आहे? मग दुःखग्रस्तांना देव काय देतो आणि आनंदी माणसांना देव काय देतो? नीतिसूत्र 15:15 कडे जाऊया आपण. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय. हा, त्यांचे दिवस कसे असतात? सर्व दिवस. कुणाला? देवाने कुठं दुःख करायला सांगितलं का हो? रडायला सांगितलं का? हा, दुःख करायचंच नाही. बायबल सांगतं आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. हालेलुया. तर काय म्हणतो तो म्हणतो की दुःखग्रस्ताला सगळे दिवस वाईट, एक पण दिवस चांगला नाही. आता याच्या देवाने काय करावं? देवाने जर दुःख काटे घेतले, तुमचे मरण घेतलं, तुमचे शाप घेतले, माझे शाप घेतले, आमचं सर्व काही त्यांनी काढून घेतलं. काय केलं त्यांनी? सगळं काही काढून घेतलं. दुःख नाही दिलं आम्हाला. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं. पण जे देवाला आवडणारे लोक कोण आहे? ज्यांचं हृदय आनंदी. हालेलुया. आपण बोला, ज्यांचं हृदय त्याला सदा. हालेलुया. स्वर्गीय मेजवानी त्याला. हालेलुया. हालेलुया. आम्हाला ह्या विश्वासावर जगायचं. आम्हाला कोणत्या विश्वासावर जगायचंय? आम्ही बुडू लागलो तरी पण देव पाहिल. आम्ही बुडू लागलो तरी देव पाहिल. आमचं हृदय नेहमी आनंदी ठेवायचं. दुःखाला घराच्या बाहेर पाठी लावायची. काय पाठी लावायची? हा, नो एंट्री. हालेलुया. हालेलुया. तो म्हणशील अरे बापरे, मला तर काहीच नाही करता येणार बाबा. हालेलुया. हालेलुया. आम्हाला नो एंट्रीचा बोर्ड लावायचं त्याला. हालेलुया. इथं तुला प्रवेश, नो एंट्री. हालेलुया. प्रियांनो, आतल्या बाजूला काय बोर्ड लावायचा? तो बाहेर झाला. आतल्या बाजूला काय बोर्ड लावायचा? हा, मी माझं दुःख, कष्ट, काटे माझ्या वाड्यातले काढले. आता म्हणून मी खूप आनंदी आहे आणि आनंद करायचं मी थांबणार नाही. हालेलुया. पाऊल म्हणतो फिलिपी 4:4 मध्ये, सर्वदा प्रभू मध्ये. तो म्हटलं का ख्रिसमसला करा, ईस्टरला, रोज सर्वदा. फिलिपी 4:4 फार सुंदर वचन आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वदा आनंद करा, सर्वदा आनंद राहा. जेव्हा तुम्ही आनंदी राहाल ना, तेव्हा सैतान तुम्हाला दारामध्ये रडताना दिसेल तुम्हाला. कारण पाठी त्याला थांबवणार आहे. पाठी त्याला ऑर्डर आहे त्याला आतमध्ये येण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
आनंदाचं सर्च वॉरंट काढा. हालेलुया. कुठे कुठे गेला आनंद माझा ते पण शोधा. कधी कधी तो जातो निघून, आनंद जातो मिळून देतो. त्याला जाऊ देऊ नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला सर्व द्या. आमचा देव आनंद करणारे देव आहे. आमच्याकडे काही नसेल तरी पण आनंद हा असा पाळले मंडळी, हे खूप मोठी ब्लेसिंग आहे आमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. मला वेळे लोक जेव्हा आनंद करताना पाहतात मला खूप आनंद होतो. अरे याच्याकडे काय, किती दिवस झाले आंघोळ नाही, आईची गरम चपाती पण नाही खाल्ली त्याने, आईच्या हातचं जेवण पण नाही खाल्लं त्याने. आणि प्रियांनो तो विसरलाय घराला, बाराला, स्वतःला विसरलेला आहे, सगळ्याला विसरलेला आहे. हालेलुया. प्रियांनो आमचा देव खूप चांगला आहे. त्याची इच्छा नाही कुणीच दुःखी असावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो आम्ही नेहमी दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात. प्रियांनो मग याच्यामध्ये देवाचा दोष नाहीये. हालेलुया. प्रियांनो त्या दुःखाला दुःखी करायचं आपल्याला काय करायचं, त्या दुःखाला आणखीन दुःखी करायचं त्या दुःखाला. आणि प्रियांनो त्याला म्हणायचं, बाबा रे इथून निघून जा, तुला इथं जागा नाहीये. हालेलुया, हालेलुया. सगळ्या जगाला त्यांनी दुःखी केले प्रियांनो, पण विश्वासणाऱ्याला तो दुःखी करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आमच्यामध्ये आनंदाच्या नद्या वाहत आहेत. आमच्यामध्ये बायबल सांगतो त्याच्या अनेक दावीद राजा म्हणतो स्तोत्रामध्ये, त्याच्या सानिध्यात पूर्ण परिपूर्ती आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. आम्ही जास्त त्याच्या सानिध्यात राहण्याचं रिझन हेच आहे. हालेलुया. त्याच्या सानिध्यात राहण्याचं रिझन काय आहे? हेच आहे. त्याच्याकडे गेल्यावर आम्ही सर्व विसरून जातो. काय करतो आपण? सर्व दुःख, कष्ट, घर, प्रॉब्लेम करणारे लोक, हालेलुया, हे सगळं विसरून जातं. मग जास्त काळ आपण जसा वेळ मिळेल तसा आपण प्रभूकडे येऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रियांनो जसा तो तारवामध्ये चढला, सैतानाने तो वारा पडला. काय पडला? मग वारा कशासाठी होता? सैतानाला क्षमा करा, पेत्राला घाबरवण्यासाठी वारा. किती पण वारा येऊ द्या, खिडकी दरवाजे लावू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, तुमच्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुमच्या सोबत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याची समक्षता तुमच्या बरोबर आहे. तुमच्या घरामध्ये ह्या पुष्कळ लोक लिहितात, येशू ह्या घराचा, अशी पाट्या पाहिल्या, येशू ह्या घरचा पाहुणा आहे. ही पाटी बरोबर आहे का? मग कोणती पाटी? मालक आहे. येशू इथं अवेलेबल आहे. येशू मालक आहे आणि तुला म्हणून काहीच करता येणार. हालेलुया. म्हणून माझ्या घराला तुला, योबाच्या मुलांचं घर वाऱ्याने पाडलं त्याने, त्या भिंती त्याच्यावर पाडल्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि मग प्रियांनो वारा, तारवा चढल्याबरोबर वारा पडला. आणि मग प्रियांनो वचन 33, तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. आपण खरोखर देवाचे. मग इतके दिवस कोण होतो मी? मग ते 3 मध्ये त्यांनी सांगितलं, सैतान त्याला म्हटला, जर तू देवाचा पुत्र असशील तर तू काय कर? ह्या 3 गोष्टी कर. ह्या 3 गोष्टी तू कर. त्यांनी ऐकलं नाही, कारण तो देवाचा पुत्र होता. आम्ही पण सैतानाचं ऐकायचं नाही. हालेलुया. आम्ही देवाचे पुत्र आहोत. आम्ही कोण आहोत? देवाची मुलं आहोत. आम्ही देवाची मुलं आहोत. आम्ही देवाची मुलं आहोत.
वेगवेगळ्या प्रकारे येशूनी देव आहे असं सिद्ध केलं. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जागेवर त्यांनी सिद्ध करून दाखवले की तोच मी आहे. हालेलुया. आणि एके ठिकाणी येशू म्हटला, तो मी आहे असा विश्वास जर तुम्ही धरणार नाही तर तुम्ही मराल. तो मी आहे असा विश्वास जर तुम्ही धरणार नाही तर तुम्ही मराल. म्हणून आमच्यासाठी विश्वास फार महत्वाचा आहे. तो प्रभू आहे, तो स्वामी आहे, तो तारक आहे, तो उद्धारक आहे, तो माझा सर्व आहे. हालेलुया. आणि सर्व काळासाठी आहे. जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत तो माझा तारक आहे, माझा देव आहे, मला सोडवणारा आहे, मला पुरवणारा आहे, माझी काळजी घेणार आहे. पेत्रांनी आपल्या जीवाची काळजी केली नाही, त्यांनी पाहिलं नाही. रात्री अशा गोष्टी करणं कठीण आहे. हालेलुया. रात्री अशा मध्यरात्री आपण साखर झोपेमध्ये असतो. मध्यरात्री त्याने पूर्ण समुद्रामध्ये आम्ही पाहतो की खूप अथांग सागर आहे. हालेलुया. आणि ते मध्यावर पोहोचलेले आहेत. चौथा प्रहर आहे आणि अशा प्रहरामध्ये तो उडी मारत आहे. आम्ही उडी मारायची. अविश्वास कदाचित येईल, वारा येईल, बुडू लागू, पण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. शेवटच्या काळामध्ये प्रभू आम्हाला त्याचा हात देईल आणि प्रभू आम्हाला पडू देणार नाही. हालेलुया. 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 प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या महानतेला सामर्थ्याला शरण येतो. प्रभू परमेश्वरा, तू समुद्रावरून चाललास. प्रभू परमेश्वरा, तू आकाशामध्ये चालतो, तू कुठेही चालू शकतोस. प्रभू परमेश्वरा, कारण तू देव आहेस. प्रभू परमेश्वरा, तुला कुठलीही सीमा नाही. माझ्या देवा, आम्ही सुद्धा तुला सीमा घालू नये. तर प्रभू परमेश्वरा, तू अपरिमित असा देव आहेस, अपरिमित असा देव आहेस. प्रभू परमेश्वर बापा, तू अद्भुत असा देव आहेस. माझ्या देवा, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला समजवास. माझ्या देवा, आम्ही तुझा शोध करावा आणि प्रभू तुझ्यामध्ये जी परिपूर्णता आहे, तुझ्यामध्ये जे देवत्व आहे ते आम्ही पूर्ण जाणून घ्यावं. प्रभू, आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास वाढव. आम्ही तुझ्याकडे विनंती करतो बापा. पेत्रांनी मध्यरात्री चौथ्या प्रहरी समुद्रात उडी मारली. प्रभू परमेश्वर, आम्ही हे भिवू नये, घाबरू नये. माझ्या देवा, यासाठी तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांना विश्वास दे. माझ्या देवा, विश्वास दे, विश्वास दे, विश्वास दे. आम्ही तुला विनंती करतो. माझ्या देवा, हो री बाला खोरा बाला बाला बाला, हो री बाबा 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 बाबा. विश्वास क्रिया वाचून मृत आहे असं तुझं वचन सांगतं. आमचा विश्वास मृत नसावा, तर आमचा विश्वास जिवंत असावा. तो जिवंत विश्वास आम्हाला दे. तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांना दे. प्रभू परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहे, त्या प्रत्येकावर तुझा विश्वासाचा आत्मा उतरून येऊ दे. जे तुझे प्रिय लेकर येणाऱ्या दिवसात हा संदेश ऐकणार आहेत, प्रभू, त्यांचा विश्वास वाढणार आहे, ते स्ट्रॉंग होणार आहेत, मजबूत होणार आहेत आणि सैतानाचा पराजय ते करणार आहेत, सैतानाला पायाखाली तुडवणार आहेत. प्रभू, असा माझा विश्वास आहे. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार मानतो. येशूच्याच नावात मागतो, म्हणून तो ऐक पिता. Amen. 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 Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.